मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन या परिसरातून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतो। आपल्यासोबत अनिश गाडवे शिवसेनेचे प्रवक्ते शहर प्रमुख आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मनसे नेते अविनाश जाधव असतील, शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। आपल्यासोबत अनिश गाडवे त्यांच्याशी आपण आता MS04 मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह संवाद साधणार आहोत। अनिशजी, आपलं MS04 मीडियामध्ये स्वागत आहे। काय सांगाल, ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतांच्या बाहेर आलेला आहात, इथून मोर्चा निघणार आहे, ठाणे महापालिकेपर्यंत मोर्चा आहे, कसं वाटतंय? हजारो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक दाखल झालेले आहेत। खरं तर ही मराठी माणसाची एकजूट आहे। सर्वप्रथम लक्षात घ्या, या ठाणे महानगरपालिकेमध्ये आजवर न पाहिलेला, न भूतो न भविष्यती असा हा मोर्चा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात निघतोय। आणि धर्मवीर दिघे साहेबांना अभिप्रेत असलेलं ठाणं, वंदनीय बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं ठाणं हे आज आम्हाला घडवायचं। आम्ही भविष्यातल्या पिढ्या आम्हाला ह्या नासू द्यायच्या नाहीयेत। आज वर्धापन दिनाच्या दिवशी त्या महानगरपालिकेमध्ये काही कुत्री लाच घेताना अटक होतात। लाच घेताना लाजा वाटल्या पाहिजे त्यांना। सर्वसामान्य ठाणेकरांना तुम्ही गृहीत धरता की आमच्या विरोधात कोण बोलणार? आम्ही मदमस्त, आम्ही ठाणेकर आहोत, आम्ही तुम्हाला तिथे बसवलाय। आम्ही जर तुम्हाला तिथे बसवू शकतो, आम्ही तुम्हाला पाताळात सुद्धा धाडू शकतो। हे अधिकारी कुणाच्या जीवावर एवढा माज करतात? कुणाच्या जीवावर? आज तुम्ही सांगा, ठाणेकर ट्रॅफिकच्या समस्येने त्रस्त आहे। ठाणेकरांना स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही, धरण नाही। आज सगळ्या अंमली पदार्थांचं सेवन तुमच्या सोसायट्यांपर्यंत पोहोचलं, कॉलेजांच्या मध्ये ते अंमली पदार्थ पोहोचले। तुम्ही मला सांगा, आज आपल्या पार्किंगच्या समस्या काय आहेत? आज हे गडकरी रंगायतन आपल्याला दिसतंय ना, ही बाळासाहेबांची देण आहे। एका सभेमध्ये बाळासाहेबांना अशी चिठ्ठी येते खालून, बाळासाहेब त्यांना सत्तेचं आव्हान करत असतात। खालून चिठ्ठी येते सर्वसामान्य ठाणेकराची, बाळासाहेब आमची जर तुमची जर सत्ता आली, आम्ही तुम्हाला सत्ता दिली तर आम्हाला नाट्यगृह देणार का बाळासाहेब? बाळासाहेब म्हणाले, त्या सभेत सांगितलं होतं तुम्हाला नाट्यगृह दिलं आणि हे गडकरी रंगायतन झालं होतं। हे गडकरी रंगायतन आणि त्याच्या खालची पाटी सुद्धा कोपऱ्यामध्ये फेकली साहेब पाटी। तुम्हाला माहिती, मी थांबवतो, मात्र याच गडकरी रंगायतांचं हे काम आहे। या कामावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात जे नव्याने बांधले ते। विचार करा, गडकरी रंगायतनचं काम होऊन महिना नाही झाला, त्याला गळती लागली, त्याच्या भिंतींमध्ये पाणी मुरायला लागला। हे पाणी मुरलं की पैसा मुरला, याचा हा मागोवा तुम्ही सुद्धा पत्रकार मित्रांनो, तुम्ही सुद्धा काढला पाहिजे। हे पाणी कुठे मुरलं त्याच्यासाठीच हे सगळं आहे साहेब। हा ठाणेकर जो उतरलाय ना, हा उत्स्फूर्त उतरलेला आहे। कारण या समस्या हे गडकरी रंगायतन एकमेव नाही, ते दादोजी कोंडदेव स्टेडियम बाळासाहेबांची देण आहे, शिवसेनेची देण आहे ठाण्याला। हे कोणी स्वतःच समजू नये। आज सर्वसामान्य ठाणेकर रस्त्यावर याच्यासाठी उतरलाय कारण ह्या समस्या आता त्यांच्या घरामध्ये घुसायला लागल्या आहेत। साहेब, सर्व्हिस रोड हटले, सोसायट्यांचे गेट हायवेवर आले, तुम्ही पाहिलं असाल। तुमच्या तिकडच्या मोठमोठे वृक्ष कापले गेले, पण तिथल्या पार्किंग, गॅरेजेसच्या पार्किंग, जिथून पाकिटं मिळतात त्या हॉटेल्सच्या पार्किंग या राजेरोज चालू। त्या झाडांनी तुमचं काय नुकसान केलं होतं? ठाणेकर सुज्ञ आहे, तो सारं पाहतो आणि ठाणेकर यांना या सगळ्या गोष्टींचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हेही तुम्हाला तितकंच सांगतो। ठाण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या देखील मोठ्या प्रमाणात आहे, वाहतूक कोंडी असते, खड्डे पडलेले आहेत, रस्ते खराब आहेत। नवीन सांगा काहीतरी हो, याच्यातून आम्ही रोज मरतोय साहेब, रोज मरतोय। काहीतरी नवीन सांगा। आज महाराष्ट्राला वाटत असेल ठाण्यामध्ये नगरविकास, ठाण्यामध्ये पालकमंत्री, ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री, ठाण्यामध्ये माजी मुख्यमंत्री, ठाण्यामध्ये परिवहन मंत्री, ठाण्यामध्ये याव, ठाण्यामध्ये त्याव, आम्ही जणू काही सोन्याच्या कार्पेटवर चालत असू। आम्हाला खड्डा म्हणून आम्हाला माहिती, आमच्या आयुष्यात आम्ही कधी खड्डेच बघितले नाहीत साहेब। हे आमचं आयुष्य इतकं सुंदर, ठाण्यामध्ये आम्हाला सगळं मखमली मखमली दिसतंय साहेब। आमच्या घराचा कचरा उतरायला आम्हाला त्या घंटा गाडीला सुद्धा पैसे द्यावे लागतात। अहो यावो, या आमचा कचरा घ्या, अहो आम्हाला थोडंसं पाणी जास्त सोडावं ठाणेकर, आम्हाला सांगावं। टँकर लॉबी साहेब, टँकर भर पावसाळ्यात आम्ही 30-30 लाखांची टँकरची सोसायट्या म्हणून बिलं भरतो। आम्ही टॅक्स भरत नाही, आमचा टॅक्स तुम्ही माफ करता? कशासाठी हे सगळं? आज ठाणेकर म्हणून प्रश्न विचारतोय, पक्षांची झेंडे लेबल सगळं बाजूला ठेवू साहेब। ठाणेकर म्हणून माझ्या प्रश्नांचं उत्तर जर कोणी देणार असेल तर सांगावं। जे सांगाल ते हरू, 5 कामं सांगायची साहेब, 5 कामं सांगायची, जे सांगाल ते हरू साहेब। आम्हाला ठाणेकर म्हणून मी परत सांगतो, राजकारणाच्या पलीकडे, पक्ष प्रांत पंथ सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक ठाणेकर म्हणून फक्त एवढंच सांगतो, आमच्या ह्या समस्यांना मनावर घ्या, सत्ताधाऱ्यांनो मनावर घ्या आणि ह्या समस्या हात जोडून सांगतो साहेब, हात जोडून सांगतो, या समस्यांना मनावर घ्या आणि आम्हाला न्याय द्या। आम्हाला हा भ्रष्टाचार पाहायचा नाही। आणि जी ठाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी निधीचे पैसे आलेत, मात्र ते काम झालं नाही, पण निधीचे पैसे गायब झाले असं म्हटलं होतं, त्याबद्दल काय सांगाल साहेब? निधीच्या पैशांची गोष्ट करता, भर महानगरपालिकेमध्ये साहेब टेबलाच्या खालून पैसे गायब झाले साहेब, टेबलाच्या खालून 10 लाख रुपये। आणि काही पैसे तर मी ऐकलं तर ते अकाउंटला सुद्धा घेतले गेले।
म्हणजे हे कुठल्या लेवलचं आहे? ही हा माज आहे साहेब, माज. हे असं कधी या अगोदर ठाण्याने, आता तुम्ही मला सांगा, धर्मवीर दिघे साहेबांच्या चित्रपटामध्ये चापकाने फोडलेलं तुम्ही पाहिलंय? चापकाने एका नगरसेवकाला फोडला. कशासाठी फोडला? दिघे साहेबांनी का मारला? पेढा खायला घालत होता. कितवी टर्म रे? पहिली टर्म. आणि फोड फोड बोलला. आज हे आम्ही का करतोय? आम्ही त्याचाच एक भाग म्हणून दाखवतोय. आज दिघे साहेब असते ना, या अधिकाऱ्यांचे सुद्धा चौरंगे झाले असते, छत्रपती शासन लागू झालं असतं इथे ठाण्यामध्ये. मग हे जे अधिकारी आहेत असे, एवढंच सांगतो, मायबाप सरकार, आमचा आवाज हात जोडून सांगतोय, हात सोडायला लावू नका मायबाप सरकार. तुम्हाला एवढीच नम्र विनंती करतो. मला वाटतं बदल घडणार यावेळी. 100% बदल घडणार. आणि तो बदल घडणार ह्या सर्व जनता जनार्दनाने. तो बदल घडवायचा आहे आणि ही सर्व जनता जनार्दन हा बदल ठाण्यामध्ये घडवणार. या ठाण्याचं रूपडं आम्ही पालटणार, भविष्याला आम्ही सुरक्षित करणार. संदीपजी, मी पुन्हा सांगतो, ठाण्यामध्ये बदल घडणार. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सबंध विरोधी पक्ष मिळून हा बदल ठाण्यामध्ये घडवणार, हा आमचा शब्द आहे. तुमचा महापौर बसेल का? महापौर ना कुणाचाही बसो, पण यांचा, या भ्रष्टांचा बसला नाही पाहिजे, एवढं मात्र आम्ही तुम्हाला नक्की सांगू. आपल्यासोबत अनिश गाडवे होते. त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडलेली आहे. ठाण्यात पडलेले खड्डे, ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी, ठाण्याला स्वतःचं धरण नाही, ठाण्याला डम्पिंग ग्राउंड नाही, अनेक असंख्य मुद्दे त्यांनी MS04 मीडियाच्या माध्यमातून सरकारसमोर मांडलेले आहेत. MS04 मीडिया, आवाज अन्याया विरोधाचा.